नमस्कार. नवभारत साक्षरता विविध कला स्पर्धा तालुकास्तरीय याचे आयोजन शाळा स्तरावर दिनांक 28 आणि 29 तारखेला आपण रावेर तालुक्यात जवळजवळ सर्वच माध्यमाच्या सर्वच व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पार पडल्या आणि तालुकास्तरीय स्पर्धा ह्या दिनांक 4 मार्च 2024 रोजी आपल्या तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे प्रकाश विद्यालय व ज्युनियर कॉलेज मोठे वाघोदे येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये 2 गट करण्यात आले होते। एक ते इयत्ता 1 ते 7 हा पहिला गट होता आणि इयत्ता 8 ते 12 हा दुसरा गट होता। याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा नवभारत साक्षरता या विषयाच्या अनुषंगाने आपल्या या प्रकाश विद्यालय येथे संपन्न झाल्या। यामध्ये जवळजवळ तालुक्यातील परीक्षांचा कालावधी लक्षात घेता 6 शाळांनी पार्टिसिपेट केलं। ही अतिशय आमच्यासाठी खेदाची बाब आहे। आम्हाला अपेक्षा होती की जवळजवळ 50 शाळा याच्यामध्ये सहभागी होतील, परंतु केवळ 6 शाळांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं। याच्यामध्ये निबंध स्पर्धा दोन्ही गटासाठी आणि वक्तृत्व स्पर्धा दोन्ही गटासाठी होती आणि विषय होता नवभारत साक्षरतेच्या अनुषंगाने उपाययोजना। तसेच कीर्तन कला, नाटक कला, पोवाडा यासाठी दोन्ही गटात स्पर्धा होती। या सुद्धा 4 शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की याच्यामध्ये प्रकाश विद्यालय मोठे वाघोदे यांनी दुसऱ्या गटामध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला। तसेच चित्रकलेत सुद्धा त्यांचा क्रमांक आलेला आहे। गोगो बेंडाळेचा सुद्धा याच्यामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि तृतीय क्रमांक खिरोदा हायस्कूलला आलेला आहे। स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली। त्याच्याबद्दल मी प्रकाश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री महाजन सर व पर्यवेक्षक श्री बडगुजर सर यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। तसेच या शाळेच्या कला शिक्षिका श्रीमती स्मिता पाटील मॅडम यांनी अतिशय सर्व जबाबदारी चोखपणे पाडली। मी त्यांचे सुद्धा आभार मानतो। खिरोडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका महाजन मॅडम, कीर्ती महाजन मॅडम यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली व त्यांना सहकार्य केलं। श्रीमती मानसी पवार मॅडम, कमलाबाई गर्ल्स हायस्कूल यांनी सुद्धा सहकार्य केलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। सरदारजी हायस्कूल आणि कमलाबाई ची चमू सुद्धा या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती आणि त्यांनी सुद्धा त्यांचा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दिला। त्यांचे सुद्धा मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। एकंदरीत सर्व स्पर्धा ही उत्तम रीतीने पार पडली। त्याच्यासाठी आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि मी आदरणीय संपादक श्री सलाउद्दीन सर यांचे सुद्धा विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या या कार्यक्रमाची दखल घेऊन ते वेळात वेळ काढून आमच्या या शूटिंगसाठी आले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। धन्यवाद।